नांदेडच्या नायगाव येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात सुविधांचा अभाव आहे। वसतिगृहातील निकृष्ट दर्जाचे जेवण आणि पोषण आहार मिळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। दरम्यान या प्रकरणी विद्यार्थ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन वसतिगृहातील समस्येचा पाढा वाचला। वसतिगृहात चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यात याव्यात, तसेच चांगल्या दर्जाचे जेवण आणि पोषण आहार देण्यात यावा अशी मागणी नायगाव येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी केली आहे। माझं नाव प्रमोद प्रकाश रामटेके, मी बिलोलीहून आलो। या वर्षी आता 12वीला मध्ये आहे। प्रत्येक रूममध्ये बोर्डची व्यवस्था नाही। प्रत्येक रूममध्ये बोर्ड फुटलेले आहेत आणि फॅन बरोबर चालत नाहीत आणि व्हायरल होतात। पाणी फिल्टर पाणी बरोबर नाही, मशीन आहेत पण ते पाणी बरोबर देत नाही। 1 महिना झाला जवळपास तक्रार करून। नाश्ता व्यवस्थित मिळतो? नाश्ता तेवढं काय नाही, दररोज महिना झाला पोहेच करतात जास्त। 1 महिन्यापासून पोहेच माझे नागेश काळे आहे। मी हाटा या गावातून आलेला आहे। इथे मी बरेच दिवस 3 वर्ष झाले राहत आहे आणि 3 वर्षामध्ये आम्हाला जी नाश्त्याची व्यवस्था आहे की नाश्त्याच्या व्यवस्थेमध्ये हमेशासाठी कॉम्प्रोमाइज करावं लागत आहे आणि ती कॉम्प्रोमाइज केलेलं आम्ही प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे सर्वांना, मॅडमला असो, तहसीलदार मॅडमला असो किंवा इथं कर्मचाऱ्यांना असो। आता ते व्यवस्था काय बऱ्यापैकी सुधारित केलेली नाही अजून। त्यासाठी दूध किती मिळते आपल्याला? दूध आता प्रत्येकाला 250 ml आहे, पण त्यामध्ये ॲडल्ट्रेशन होत आहे। पाण्याची वाढ थोडी जास्त आहे। माझं नाव सुरेश जय कांबळे, मी बावलगाव या गावातून आलेले आहे। इथं गेल्या वर्षीचे आमचे 3 महिन्याचे भत्ते राहिले आहेत आणि रोज एकच फळ देतात, केळी, आणि केळी एवढे छोटे छोटे आणतात फक्त। दूध किती येते? दूध 1 लिटर येते, अर्धा लिटरचे 2 पाकिट येतात फक्त फक्त एवढ्या विद्यार्थ्यापर्यंत? एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।